हॅलो फ्रेंड्स, रुईज किचनमध्ये पुन्हा एकदा एक छान रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते. मोतीचूरचे लाडू खूप सुंदर सोपी पद्धतीने घरच्या घरी बनवता येऊ शकतात. मोतीचूरचे लाडू असे मी तुमच्याबरोबर बनवते. बुंदी कशी बनवायची, झारा नसेल तरीसुद्धा आपली छानपैकी मोतीचूर बुंदी कशी बनवायची, अशा बारीक सारीक खूप साऱ्या गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, अजिबात स्किप करू नका. आणि चॅनलवर नवीन आहे, चॅनल अजून सबस्क्राईब केलं नाही ते सगळ्यात आधी चॅनल सबस्क्राईब करा. करूया मोतीचूरच्या लाडूला सुरुवात. खूप सोप्या पद्धतीची रेसिपी आहे. इथे मी मेजरिंग कपचा 1 कप बेसन घेतलेला आहे आणि बेसन सुरुवातीला चाळून घ्यायचं आहे. कितीही बेसन चांगलं असलं तरी सुद्धा ते लाडू बनवताना हे चाळून घ्यायचंच असतं. त्याशिवाय काही बारीक सारीक गोष्टी असतील तर आपलं पूर्ण लाडू खराब होऊ शकतो. म्हणजे व्यवस्थित असे बुंदी आपली येणार नाही. लाडू एकदम सॉफ्ट, रेग्युलर बुंदी लाडूपेक्षा हे मोतीचूरचे लाडू असतात, त्याच्यामुळे ती व्यवस्थित पद्धतीने सगळ्या गोष्टी आपल्याला ते हाताळायच्या आहेत. आता बेसन आपलं चाळून झालेलं आहे. आता मेजरिंग कपचा 1 कप मी पाणी घेतलेलं आहे आणि ते पाणी मी थोडं थोडं आधी मिक्स करून घेणार आहे. त्याच्यामध्ये एकदम पाणी टाकायचं नाही आहे. बुंदी पाडताना बेसन कितपत पातळ पाहिजे, कसं पाहिजे, हे सगळ्या गोष्टी मी इथे दाखवलेल्या आहेत. त्यामुळे अजिबात स्किप न करता व्हिडिओ बघा. हळूहळू पाणी ओतायचं आहे, त्याच्याने अंदाज येईल आपल्याला की कसं आहे. आता मी चमच्याने ढवळून झालेलं आहे. आता मेन आपल्याला बुंदीचं लिक्विड कसं पाहिजे त्याच्यासाठी आपण आधी हाताने ते फेटूया, कारण का बारीक सारी गुठळी जरी राहिली तरीसुद्धा आपल्याला बुंदी पाडताना प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि सगळे मेजरमेंट डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तुम्ही तिथे चेक करू शकता. हे बघा, असं हातावरती चेक करायचं. असं एकदम जाड ड्रॉप्स पडतायत, आपली धार येते ती बेसनची एकदम जाड येत असेल तर अजून पाणी टाकत जायचं. असं चेक करायचं. जेव्हा फेटून झालं की प्रत्येक वेळेला असं बेसन वरती उचलून बघायचं आणि त्याच्यावरनं अंदाज घ्यायचा. हे बघा, मी मेजरिंग कपचा 1 कप पूर्णपणे पाणी यूज केलेलं आहे. आणि आता तुम्ही बघू शकता, आता आपण फेटल्यानंतर असं जेव्हा आपण वरती हात उचलते मी, तेव्हा जी ती धार येते ती एकदम बारीक सॉफ्ट अशी एकदम व्यवस्थित येते, अशी जाडसर येत नाहीये आणि त्याचे ड्रॉप पण असे छान येत आहेत. अशाने चेक करायचं. इथे मी आता पायपिंग बॅग घेतलेली आहे. जर तुमच्याकडे पायपिंग बॅग नसेल तर अशी दूधची पिशवी वगैरे असे तुम्ही काय जणांना साठवायची सवय असते, तशामध्ये सुद्धा आपण घेतली तरी सुद्धा चालू शकते. इथं एक पायपिंग बॅग मी ग्लासमध्ये अशी लावून घेतली आणि जो आपण बेसनचा सगळा बॅटर तयार केला होता तो आपण त्याच्यामध्ये भरून घेऊया. फक्त फेटून व्यवस्थित त्याच्यामध्ये एकही गुठळी नाही आहे ना, ती चेक करायची आहे आणि अशी धार सोडून बघायची आहे की एकदम बारीक मस्तपैकी धार आली तर आपलं बेसन हे व्यवस्थित असं परफेक्ट पातळ असं झालेलं आहे. एकदम पण पातळ करायचं नाही आहे. हे बघा, अशी ते पायपिंग बॅगला घट्ट गाठ बांधून घेते की जेणेकरून बुंदी पाडताना आपल्याला अजिबात सांडणार नाही, काय नाही. झारा नसेल तरी सुद्धा घरच्या घरी आपण मोतीचूरची बुंदी ही पाडू शकतो. आता हे सगळं करताना मी इथे तेल गरम करायला घेतलं होतं. तेल हे मीडियम फ्लेमवर ठेवायचे, एकदम जास्त गरम करायचं नाही, नाहीतर बुंदी पाडताना ती लगेच करपू शकते. आणि त्यामुळे आता ती अगदी छोटंसं त्या पायपिंग बॅगला होल पाडलेला आहे आणि असे थेंब मी असे त्याच्यामध्ये बुंदी टाकायला सुरुवात केलेली. अशी थोडीशी अशी अलगत लांबून धार सोडली ना की ती तेलावरती पडताना एकदम छान बुंदी पडत जाते. तुम्ही ते बघू शकता. एकदम मध्ये मी एकदम स्लो अशी थांबत ती बुंदी टाकते. तुम्हाला दिसत सुद्धा असेल की सुंदर बुंदी अशी त्याच्यामध्ये पडलेली आहे. आणि अलगद अगदी ती ढवळून घ्यायची आणि लगेच काढायचं नाही आहे, कारण का बेसन हे पूर्णपणे शिजलं पाहिजे. असं मध्येच तुम्ही हाताने जरासं बुंदीला चेक करू शकता. जर ती हाताला आपल्याला अशी कडकसर लागली म्हणजे बुंदी आपली शिजलेली आहे. आणि अजून बेसन जर ते सॉफ्ट लागत असेल तर अजून आपल्याला ते शेकवलं गेलं पाहिजे. आणि ते शेकवल्यानंतर मी असे एक झारा घेऊन त्याच्यामध्ये जाळीमध्ये ही बुंदी काढून घेते, म्हणजे जे एक्स्ट्रावालं सगळं तेल असतं ते व्यवस्थित त्याच्यातनं निघून जातं. त्याच्यामुळे प्रत्येक स्टेप ही खूप शांत डोक्याने आणि हळूवार केली तर खूप सुंदर असे आपले मोतीचूरचे लाडू तयार होतात. हे बघा, हे असं पूर्ण बुंदी सगळी मी झाडून घेते आहे आणि ती अशी मी एका टिश्यू पेपरवरती काढते. जर अजून एक्स्ट्रा कोणतं तेल असेल ते सगळं व्यवस्थित उरेल. आणि इथे बघू शकता आपली छानपैकी सगळी बुंदी पाडून झालेली आहे आणि ती असे मी अशी थंड करायला ठेवते, म्हणजे ती अजून छानपैकी अशी तयार होईल. तुम्हाला दिसू शकते की प्रत्येक दाडा किती छानपैकी तिथे दिसतोय. एकदम स्लो मोशनमध्ये आपण त्याच्यामध्ये बुंदी पाडली ना, म्हणजे असं जे आपण पायपिंग बॅगने असं ती बेसनची धार सोडवतो ती अगदी एकदम हळूहळू सोडत गेली की छानपैकी बुंदी पडते. आता दुसरा पार्ट आहे
पाकाचा. आता इथे मेजरिंग कपचं 1 कपला मी थोडीशी साखर कमी घेतलेली आहे आणि त्याच्यावरती आता मी साधारण अर्धा कप पाणी टाकत आहे. पाणीचं मेजरमेंट म्हणजे तेवढी आता जी मी साखर दाखवली त्याच्यासाठी अर्धा कप पाणी बरोबर आहे. आपल्या साखर बुडाली पाहिजे एवढं पाणी त्याच्यामध्ये असलं पाहिजे. त्यामुळे पाणी तुम्ही ओतताना हे लक्षात ठेवा की आपली साखर अशी नुसती ओली होणार नाही, साखर बुडाली पाहिजे. आणि ऑरेंज रेड कलरचा मी फूड कलर घेतलेला आहे. फूड कलर टाकताना सुद्धा खूप व्यवस्थित टाकायचं आहे. जास्त टाकला तर लाडू तुमचा काळपट होऊ शकतो. एक वेळ कलर कमी जर असा पडला तरी सुद्धा चालेल. ते पाक करताना आपल्याला अंदाज येऊन थोडंसं आपल्याला वाढवता येऊ शकतो, पण जास्त पडला तर एकदम काळपट असा लाडू तयार होतो. त्यामुळे कलर टाकताना खूप व्यवस्थित टाका, कारण एवढी तुमची जी मेहनत आहे ती तिथे फुकट जाऊ शकते एका कलरमुळे. आता आपल्या पाकाला जराशी उकळी आली आहे. साखर फक्त विरघळून घ्यायची, आपल्याला का 1 तारी 2 तारी पाक करायचा नाही आहे. साखर विरघळली, जराशी कळ आली की त्याच्यामध्ये आपण हाताला चेक करायचं की हाताला चिकट जर असं लागलं, जाडसर असं लागला पाक की लगेच तो आपल्याला गॅस बंद करायचा आहे. गॅस बंद केल्यानंतर आपण जी काही बुंदी आहे ती सगळी बुंदी ह्याच्यामध्ये टाकायची. जर तुम्ही गॅस चालूच ठेवला तर तुमचा पाक शिजत राहील आणि तो घट्ट होत जाईल आणि आपली बुंदी ही कडक होईल. त्यामुळे गॅस बंद करायचा आणि ती बुंदी सगळी आपली ह्याच्यामध्ये टाकायची आणि व्यवस्थित ती ढवळून घ्यायची. हळूहळू ढवळत राहायची. थोडा वेळ त्याच्यामध्ये चांगली ती मुरली की प्रत्येक बुंदीमध्ये तो पाक शिरतो आणि आपला दाणा अगदी एकदम मोत्यासारखा चांगला फुलून येतो. त्याच्यामुळे तो आपला मोतीचूर लाडू तयार होणार आहे. म्हणून तुम्ही बघू शकता आता मी त्याच्यामध्ये सगळी बुंदी ठेवून एक 5 मिनिटासाठी झाकण ठेवले. झाकण नाही ठेवलं तरीसुद्धा चालू शकतं, पण मी जस्ट एक 5 मिनिटासाठी झाकण ठेवून दिलं होतं. आता फायनली आपली बुंदी ही तयार झालेली आहे पाकावून. तुम्ही बघू शकता सगळा पाक सुंदरपैकी आपल्या बुंदीमध्ये मुरलेला आहे. प्रत्येक दाणा असा खुलून आलेला आहे. आता आपण त्याचे लाडू बनवून घेऊया. खूप सिंपल, सोपी आणि शांत डोक्याने हळूवार केली ना तर आपले मोतीचूरचे लाडू सुद्धा खूप सुंदर होतात. आता सगळा मी ही बुंदी गरम असल्यामुळे एका भांड्यामध्ये काढून घेते की जेणेकरून आपल्याला लाडू करायला ते सोपं पडेल. आता लाडू करताना सुद्धा तुमची ही बुंदी जराशी थोडी चिकटसर असते, त्याच्यामुळे पटापट लाडू हे होते आणि गरम असतानाच आपण बांधले तर अजून छानपैकी ते राहतात, पटापट बांधता येते. तर त्यामुळे ही लाडू बांधताना जेव्हा जर आपल्या हाताला चिकट लागत असेल तर मध्येच हात धुतला, पाण्यात बुडवून परत लाडू बांधायला घेतले तर सोपे आणि पटापट पद्धतीने आपल्याला ते लाडू बांधता येतात. ही एक छोटीशी मी टिप्स दिलेली आहे. आणि हे सगळं करताना जर तुम्हाला असं वाटलं की आपली बुंदी कडक होते तर थोडंसं पाणी त्याच्यावरती शिंपडायचं आणि परत ती बुंदी सगळी हाताने हलवून घ्यायची आणि मग लाडू बांधायला घ्यायचे. नुसतं मध्ये मध्ये पाणी शिंपडत राहिलं तरी सुद्धा चालेल. आता थोडेसे काही तुम्ही केशर नंतर हे बघा अशा पद्धतीने खूप छान सुंदर आपले मोतीचूरचे लाडू हे घरच्या घरी तयार झालेले आहेत. मी तुम्हाला दाखवते. खूप छान एकदम सॉफ्ट असे, एकदम आतून खूप सुंदर सॉफ्ट असे आपले मोतीचूरचे लाडू झालेले आहेत. खूप बारीक सारीक गोष्टी मी प्रमाणबद्ध तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. सगळे मेजरमेंट डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा आहेत, तुम्ही तिथे चेक करू शकता. आणि तुम्हाला हे लाडू कसे वाटले मला नक्की कमेंट्स करून सांगा. तुम्ही अशी रेसिपी ट्राय करा. तुम्हाला काही चुकलंच तर मला नक्की कमेंट्स करून विचारा आणि तुमचे लाडू कसे झाले तेही मला कमेंट्स करून सांगा. चला तर भेटूया अजून एका सुंदर अशा नवीन रेसिपीसोबत. आणि गणपती बाप्पा येतात त्याच्यामुळे मोतीचूरचे लाडू हे झालेच पाहिजेत. त्याच्यामुळे लवकरात लवकर ही रेसिपी ट्राय करा आणि मला नक्की कमेंट्स करून सांगा तुमची रेसिपी किती परफेक्ट झाली आहे ती.